आजपासून श्रावण सुरू झाला आणि दुकानावर एवढा माल शिल्लक राहिलाय. आज तर लयच उशीर झालता मार्केटला जायला. मार्केटला येऊन पण काही फायदा नाही झाला. माल पण नव्हता आणि गर्दी पण नव्हती. मी तर थोडा माल घेऊन डायरेक्ट दुकानावर आलो. आज निवांत 4 वाजता चाललोय दुकानावर. पटकन साफसफाई केली आणि माल पण लावून घेतला. रूपचंद, सिलन, रहू, कोळंबी, चोच, इरली, भाती. आज आपल्या दुकानावर फक्त 6 प्रकारचेच मासे होते. ह्या दीदींना दिले चोच मासे. चला, आपली भावानी पण झाली गणपती बाप्पा मोरे आणि असेच पैसे येत राहू दे. 5:30 वाजे आले ते आणि आपल्या दुकानावर काही कस्टमरच नाहीये. 4 वाजल्यापासून फक्त 2च कस्टमर येऊन गेले. या साहेबांना दिला रोहू मासा गोल पीस करून, भैयाला दिली भाती, साहेबांनी घेतली कोळंबी आणि रूपचंद मासा. कोळंबी दिली साफ करून, रूपचंद माशाचे दिले पेटी पीस करून. भैयानी पण घेतला नदीचा पापलेट, त्यांना पण पेटी पीस करून दिले. श्रावण महिना तर चालू झालाय आणि आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आपल्याला एवढा फरक पडलाय तर महिना जायचा अजून. लाईट गेली होती आणि ह्या 2 भैयांना रोहू पाहिजे होता. माल तर आपला शिल्लक राहिला आणि हा सगळा माल बर्फामध्ये लावून घेतो, दुकान उरकायला घेतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या भावाला फॉलो करा.